कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका चालू झालेल्या आहेत, पण सकाळपासून या खेड तालुक्यामध्ये जवळजवळ 30 ते 40 ठिकाणी EVM मशीन बंद पडलेल्याच्या तक्रारी मतदारांकडून येत आहे. आणि हे जे पारंपरिक पद्धतीने जे बॅलेट पेपरवरती वोटिंग व्हायचं ते किती सुरळीत आणि सुरक्षित होतं आणि पारदर्शक होतं हेच या मतदारांमधून बोललं जात आहे. आज इथे लेव्हल मतदान केंद्र क्रमांक 13/27 लेव्हल इथलं हे मतदान केंद्र क्रमांक आहे. इथून सगळ्यात पहिल्यांदा मशीन बंद पडल्याची बातमी आली होती आणि ती अद्याप ही तशीच परिस्थिती चालू आहे. मशीन चालू होतं आहे, बंद पडतं आहे, असे 3 ते 4 वेळा घडलेले आहे. आणि त्याबद्दल इथले मतदार आणि कार्यकर्ते काय सांगतात ते आपण जाणून घेऊया. काय सांगाल, आज सकाळी काय प्रकार घडलेले या मशीनच्या बाबतीत? नमस्कार. सकाळी 7 वाजल्यापासून हा मशीनचा घोळ जो आहे तो इथे सुरू झालेला आहे. या मतदान केंद्रावरती एक मतदान केंद्रावरती तो जे आहे मतदान ते सुरळीत चालू होतं, पण दुसऱ्या मतदान केंद्रावरती सकाळी 7 वाजल्यापासूनचा जो त्यांनी सुरुवात केलेली आहे तेव्हापासूनच सुरुवात त्यांची अशी घोळ सुरू झालेला आहे. आणि अजूनपर्यंत 4 मशीन्स ह्या बिघडलेल्या आहेत. आता दुपारी 12 वाजल्यापासून जी मशीन बंद पडलेली आहे ती अजूनही चालू नाही आहे. लोक, म्हातारी माणसं असतील, महिला असतील, हे इथे जवळजवळ 12 वाजल्यापासून इथे बसलेल्या होत्या. आता 3 वाजलेत, जेवणाची वेळ झाली. काही लोकांना सेकंडला जाण्याची त्यांची घाई होती. लोक कामावरती सेकंडला सुद्धा गेलेले आहेत. तरी पण यांचं प्रशासनाने अजून प्रशासनाचे जे अधिकारी ते जे पाहिजेत ते कोणी आलेले नाहीत. आता 2 अधिकारी मशीन घेऊन आलेले आहेत, पण तरीसुद्धा आता अर्धा तास झाला अजूनही त्यांची टेस्टिंग चालूच आहे. तर प्रशासनाला आमचं असं विचारणं आहे, त्यांना असा प्रश्न आमचा आहे की जी लोक त्यांचा जो मूलभूत अधिकार जो आहे मतदानाचा, जो त्यांना आज त्यांचा हिरावून घेण्यासारखंच आहे, जी लोक कामावरती निघून गेलेले आहेत, त्यांचा जो अधिकार त्यांना मिळायला हवा होता, जो आज यांच्या गलथान कारभारामुळे मिळालेला नाहीये, तर त्यासाठी प्रशासन काय करणार आहे? प्रशासन त्या जी लोक गेलेली आहेत त्या लोकांना इथे घेऊन येणार आहेत का, हे आम्हाला प्रशासनाला विचारायचं आहे. आणि प्रशासनाने आम्हाला याच्यावरती ठोस काय तो निर्णय द्यावा, हीच आमची मागणी आहे. आपल्यासोबत काही इथले सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि मतदारांच्या या भावना काय आहेत ते आपल्याला सांगणार आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून. काय सांगाल, काय प्रकार? नमस्कार, जय महाराष्ट्र सगळ्यांना. मी माजी सभापती प्रतुष डांबरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आता उपजिल्हा प्रमुख आहे रत्नागिरीचा. मला या ठिकाणी शासन आणि प्रशासनाला दोघांना एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या ठिकाणी आमचे उमेदवार जिथे आहेत, की ज्या गावांमध्ये आम्हाला लीड मिळणार आहे, तिथेच मशीन काय खराब होत आहेत. आणि मग ह्यांच्या मशीन ह्या नक्की ठेवले होते कुठे? एवढे स्पेअर मशीन यांनी काय प्रयोजन करून ठेवलं आहे? त्याच्या पाठचा यांचा काय हेतू होता? आपण गेले इलेक्शनमध्ये आपण सातत्याने बघतोय की प्रत्येक वेळेस यांचा हे म्हणजे मशीनवरती घेऊन यांनी कायम इतर पक्षांवरती त्यांनी अन्याय केला आहे. आता जनतेचा प्रश्न आहे, जिथं ज्या आमचे उमेदवार आहेत, ज्यांना आज जास्त मतदान होणार आहे, त्यांच्याच बरोबर मशीन आज खराब होत आहेत. इथे 4-4 मशीन बदलल्या गेल्या. आज मला सांगा, तिकडे आयनी मेटा तिकडे पण मशीन बदलल्या गेले. कासाईला 3-3 मशीन बदलल्या गेल्या. सोनगावमध्ये आमचे उमेदवार आहेत, तिथे सुद्धा 2-3 मशीन बदलल्या गेले. हेदलीमध्ये सुद्धा तोच प्रकार आहे. आता म्हणजे हे मुद्दाम शासन आपलं मतदान म्हणजे जे मतदार आहेत त्यांना मतदान करून द्यायचं नाही का? की आता हे समजा त्यांनी आता जे मशीन खराब झाले तो डेटा ट्रान्सफर कसे करणार आहेत, की त्याच्यामध्ये त्यांचा हेतू आहे का? ह्याच्यामध्ये हे देखील शासनाने प्रशासनाने या ठिकाणी आम्हाला जाहीर केलं पाहिजे. नाही तर हा विषय इथं थांबणार नाही. आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि जोपर्यंत ह्याच्यावर निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही शासन आणि प्रशासनाला ह्या ठिकाणी त्यांच्या खुर्चीमध्ये बसून देखील घेणार नाही. याचा काहीतरी आम्हाला ठोस निर्णय पाहिजे शासनाकडे, प्रशासनाकडनं पण. जे अधिकारी इथं वर्ग आहे त्यांनी आज आम्हाला जबाबदारी द्यायची की जे मतदार आज घरात गेलेत त्यांचं मतदान तुम्ही कसं लिहून घेणार आहात, त्यांचं मतदान कसं करून घेणार आहात, याचा देखील खुलासा त्यांनी आम्हाला करायचा आहे. इथे मतदार कसं आपण वाढवून, टायमिंग कसं वाढवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये खुलासा जो ट्रान्सफर होणारा जो डेटा आहे तो कसा त्याच्यावरती तुम्ही करणार आहात, हा एका मीडियावरती नाही. आता हे सगळीकडेच पुऱ्या आमच्या या तालुक्यामध्ये, चिपळूणमध्ये देखील, खेडमध्ये आणि कोकणामध्ये जास्त होत आहे. याचा हेतू पुरस्कार काही गोष्टी पाठीमध्ये याच्यामध्ये आहेत असा आमचा शासन आणि प्रशासनावर ठोस आरोप आहे. आणि शासनकर्ते आणि जे आता जे विद्यमान जे सरकार आहे हेच त्याच्या पाठीमागे कारणीभूत आहेत. एवढं मी सांगतो, सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी व्यवस्थित मतदान किंवा त्यांना जगून द्यायचं नाही, हे या शासनाचं आणि सरकारचं हे धोरण आहे. असा आमचा जाहीर निषेध आहे. आणि याच्यावर जो निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही इथं गप्प बसणार नाही, स्वस्त बसणार नाही, जनतेच्यावर आम्ही थांबणार. याप्रमाणेच आणखी काही महिला मतदार सुद्धा आपल्या बरोबर आहे, त्या सुद्धा आपल्या प्रतिक्रिया सांगणार आहेत की इथं मतदारांना मतदानापासून कसं वंचित ठेवलं गेलेलं आहे त्याबद्दल सांगते. काय सांगाल आपण?
दुपारी 12 वाजल्यापासून महिला इथे बसल्या होत्या, अगदी 2:30-3 वाजेपर्यंत. काही वृद्ध महिला पण होत्या, काही वृद्ध माझे पुरुष मंडळी पण होती, की 2-2, 3-3 तास इथे वाट बघतायत. मशीन चालू नाही आहे आणि आज काही माझ्या माता भगिनी परत घरी गेलेल्या आहेत. तर माझं असं प्रशासनाला म्हणणं आहे की आम्हाला जे माझे मतदार इकडनं निघून गेलेले आहेत, की जे इच्छुक आहेत मतदान करायला, तर त्या माझ्या महिला भगिनींना तुम्ही इथपर्यंत कसं आणणार आहे आणि ह्या मतदानाचं जे तुमचं टाईम लिमिट आहे ते तुम्ही किती वाढवणार आहे. आणि ते वाढलंच पाहिजे, कारण काही माझ्या भगिनी सेकंड शिफ्टला पण निघून गेलेल्या आहेत. काहींना लहान मुलं आहेत, काही वृद्ध माता आहेत की संध्याकाळच्या वेळेस त्यांना दिसत नाही आहे अंधारात किंवा चालायला प्रॉब्लेम आहे. तर ही सगळे माझा मतदार वर्ग आहे हा वंचित राहणार आहे आज ह्याच्यापासून. आणि आमच्याच गावाची आज इथे उमेदवार आहे आणि आम्हाला एक आस्था आहे माझ्या महिला भगिनीची की हिच्यासाठी आम्हाला मतदान करायचं आहे किंवा काय. आणि आता तुम्ही प्रशासनाने ह्याच्यावर काय करणार हे आम्हाला सांगा. आणि आमची अशी इच्छा आहे की आमचा मतदानाचा हक्क आम्हाला हा दिलाच पाहिजे. मग ते रात्रीचे 12 वाजले तरी चालतील, पण प्रशासकीय अधिकाऱ्यांनी इथे उभं राहायचं आहे आणि त्याचा जाबही द्यायचा आहे. धन्यवाद. लोकशाहीचा उत्सव म्हटली जाणारी जी मतदान प्रक्रिया, त्या मतदान प्रक्रियेमध्ये प्रत्येक मतदाराचा तो अधिकार असतो आणि तो अधिकारच या किचकट यंत्रणेमुळे आणि किचकट डिजिटल इंडिया म्हणता आपण करायला लागलो. पारंपरिक जे बॅलेट पेपरवरचं मतदान होतं त्या मतदानाकडेच आता बहुतांश मतदारांचा कल वळताना पाहायला मिळतो. माझे कोकणसाठी ज्ञानेश्वर रोकडे, लवेल, खेड. नमस्कार, माझं नाव हर्षद चांदिवडे. माझी सौभाग्य होती गृह हर्षद चांदिवडे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून आज पक्षाकडून उमेदवारी मला या लवेल गावातून मिळाले. आज माझं हे मूळचं गाव आहे आणि या गावात जे जिल्हा परिषदेचं वोटिंग होणार आहे या वोटिंगवरती 2 मतदान केंद्र असून त्यातील एक नंबर मतदान केंद्र आहे त्यावरती वारंवार सकाळपासून म्हणजे स्टार्ट झाल्यापासून सुरुवात झाल्यापासून 7:30 वाजल्यापासून मशीनला प्रॉब्लेम येतो. सकाळी 2 तास म्हणजे सकाळचे 2 तास आणि आता दुपारी 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत हा जो 5 ते 6 तासाचा जो वेळ आहे तो पूर्ण फुकट गेलेला आहे. आणि आलेले जे मतदारसंघ आहेत जे इथून परत गेलेले आहेत त्यांचं कसं काय करणार, कारण की आज आम्ही उमेदवार आहोत. आज त्यांची आम्हाला गरज असताना त्यांना आज ते घरी गेले, ते मतदानापासून वंचित राहिलेले आहेत. त्यांचं कसं प्रशासन करणार आणि जे आम्ही उमेदवार आम्ही काय करणार मग त्या संदर्भात.